कोणत्या वर्तनाचं अनुकरण केलं पाहिजे याचं समज आणि भान असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी परदेशी सरांचं अभिनंदन करते की त्यांनी भगवद्गीता, रामायण जे आपल्या भारतीय संस्कृतीचे उच्च कुळाचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं अनुकरण करायला इतक्या सगळ्या लोकांना तुम्ही भाग पाडतायत, त्याच्यासाठी मी तुम्हाला खरंच सॅल्यूट करते सर. आणि अर्थातच आमच्या रोशनी मॅडम ज्या माझ्यापर्यंत येऊन पोहोचल्या, या मॅडम कीर्ती मॅडम माझ्यापर्यंत येऊन पोहोचल्या आणि त्यांनी मला इथपर्यंत, मला फार अभिमान वाटला की ज्या गोष्टीत मी PhD करते म्हणजे केलेली आहे त्याचा फॉलोअप. आणि आता भगवद्गीताचं खूप महत्त्व वाढत आहे. ते याच्यासाठी कारण भगवद्गीता या ग्रंथामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत तुम्हाला. काय म्हणजे तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या ग्रंथामध्ये आहे. काय आणि भगवद्गीते म्हणजे जे इमोशन्स आहेत, राग आहे, द्वेष आहे, आनंद आहे, हर्ष आहे, या सगळ्या भावना कशा निर्माण होतात, त्याची सायकोलॉजी काय आहे, याच्यावर माझा अभ्यास आहे. बरोबर. तर मी या सगळ्या गोष्टींचं फॉलोअप करतो. माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे. त्यामुळे समाजामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचं आयडियल निवडतात त्यामुळे तुम्ही अतिशय योग्य स्थानावर आहात की भगवद्गीताचा एक प्रचार आणि प्रसार पण करत आहात. आणि हे सगळं करत असताना ग्रहण क्षमता तुमची विकसित होते. काय ग्रहण क्षमता कशी, तुम्ही जेव्हा हळूहळू भगवद्गीतेच्या संपर्कात जाल त्यावेळेस तुमच्यात नॅचरली चांगले विचार तुम्ही आपोआप कॅच कराल. बरोबर. त्यामुळे तुमची ग्रहण क्षमता ही विकसित होते. माणूस हा इतरांचं जेव्हा कॉपी करतो त्यावेळेस अचूक पद्धतीने कॉपी तो करत असतो. माणसाची ग्रहण शक्ती हे इथे वाढत असते. हे मला तुम्हाला सांगायचं. सेकंड स्लाइड. स्वधर्म. आता ही सायकोलॉजिकल टेस्ट आहे. स्वधर्म एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते. म्हणजे स्वधर्म म्हणजे काय, तुम्ही स्वतःला ओळखायचे की मी काय आहे. चालेल. आता मी त्यातला पहिला प्रश्न आहे, तुम्ही घनदाट जंगलातून जात आहात असा विचार करा सगळ्यांनी. आणि घनदाट जंगलातून जात असताना तुमच्या समोर कोणता प्राणी येईल असं तुम्हाला वाटतं? किती जणांना वाटतं वाघ येईल? हात वर करा. ऑलमोस्ट सगळ्यांनाच. अच्छा. बरं, तो प्राणी समोर आल्यावर तुम्ही काय कराल? पळून जाऊ? प्रोटेक्शन. बरं, जंगलामध्ये फक्त वाघच असतो का? मग इतर प्राणी का नाही आठवले तुम्हाला? भीती त्याच प्राण्याची असते. जंगलातून गेले, प्राणी समोर आलं, वाघ समोर आल्यावर काय कराल? काय पण त्यावेळेस काहीच करू शकत नाही. एक्झॅक्टली. हो हो. पण माझं म्हणणं आहे वाघच का, दुसरं का नाही? व्हेरी गुड. अस्वल. मला वेगळी उत्तर अपेक्षित आहेत. अस्वल लिहायला वाटतं. काय वय भेटतं तुझं? 11 वर्ष. व्हेरी नाईस. अजून? साप. अजून? रामडुक्कर. वा. हत्ती. व्हेरी नाईस. अजून? चित्ता. मोर. कुणाला वाटतं मोर हरवतं? व्हेरी नाईस. यांच्यासाठी ट्राय वाजवा. अजून? हरिण. बरं ठीक आहे. या सगळ्यांनी त्या प्रश्नाने विचार, त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनात तरी क्लिअर करायचं की तुम्ही जंगलातून जाताय, तो प्राणी समोर आला, तो बरं मोर समोर आल्यानंतर तुम्ही काय कराल मॅडम? फोटो काढ. हो. अरे वा वा वा. फोटो काढायला यांनी पण छान उत्तर दिलं. फोटो काढा. बरं, मग तुम्ही जात आहात, प्राणी समोर आला, जंगलात तुमचं घर आहे, त्याला वॉल कंपाऊंड पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे. कुणाकुणाला वाटतं पाहिजे? हात वर करा. जंगलामध्ये घर आहे त्याला वॉल कंपाऊंड पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे. सगळ्यांना वाटतं पाहिजे. बरं, पण तुम्ही आता मस्तपैकी घरात गेलात. घरात गेल्यानंतर तुमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ठेवलेले आहेत. मोठा डायनिंग टेबल आहे, मोठा म्हणजे 20-25 खुर्च्यांचा. तर असं तुम्हाला वाटतं की माझ्या शेजारी कोण बसायला हवं?
काय वाटतं? आई वडील. अजून हा? तर हा पक्का मार्केटिंग करेल. बरं, फॅमिली सोबत असेल असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं? फ्रेंड्स, मी तुम्हाला आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगते. सायकोलॉजी काय सांगते, स्वधर्म तुमचा काय आहे ते सांगतो. ज्यांना असं वाटतं की मी जंगलातून प्रवास करताना माझ्यासमोर जो प्राणी येईल, आयुष्यातले संकट तुम्हाला त्या पद्धतीने वाटतात, बरोबर? तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आहे, अचानक ती उद्भवली. आता मुलांचं असतं, परीक्षा जवळ आली तर त्यांना तो वाघासारखा वाटतो, बरोबर? आता घरात एखादी व्यक्ती आजारी पडली तर ती घटना तुम्हाला तशी वाटते, असं त्याचा अर्थ आहे. आणि ती घटना समोर आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट करतात तसं तुमचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि नंतर आहे की वॉल कंपाऊंड पाहिजे की नाही पाहिजे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेल की वॉल कंपाऊंड पाहिजे म्हणजे सगळ्यांना समाजाच्या नीती नियमाच्या चौकटीत राहायला आवडतं. आणि म्हणूनच हे कारण आहे की आज सगळे तुम्ही एकत्र आहात भगवद्गीता जरीचं काम करायला. आणि डायनिंग टेबलवर तुमच्या बाजूला कुठली व्यक्ती पाहिजे याच्या मागे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातली सगळ्यात प्रिय व्यक्ती असते, जिच्याजवळ तुम्ही तुमच्या आयुष्यातले सुख आणि दुःख दोन्हीही शेअर करतात. काय आयुष्य जगताना तुमच्या जवळ एक तरी व्यक्ती अशी पाहिजे की जिला तुम्ही मनमोकळेपणे सगळं सांगू शकाल, इतकं सगळं सांगू शकाल की तुम्हाला कोणाला शिव्या द्याव्याशा वाटतात, वाईटातला वाईट विचार आणि चांगल्यातला चांगला विचार तुम्हाला सांगता आला पाहिजे. त्याच्याशिवाय माणूस हा हॅपी राहत नाही. त्याच्यामुळे कमीत कमी तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती असे पाहिजे की तिला तुमच्या आयुष्याचे सगळे सत्य माहीत पाहिजे, बरोबर? आणि तरच तुम्ही टेन्शन फ्री आयुष्य जगू शकाल. आणि जगात अशी एकही समस्या नाही की जिचं सोल्युशन नाहीये. त्याच्यामुळे डिस्कशन हे प्रत्येक समस्येचं सोल्युशन असतं. त्याच्यामुळे आपण कसे आहोत हे समोरच्याला व्यवस्थित कळणं खूप महत्त्वाचं आहे. सेकंड, आणि आता तुम्ही हे भगवद्गीतेचं करता आहात तर मी सगळ्यात काय चांगलं करू शकते, आयुष्याचं टार्गेट निवडताना मी चांगलं काय काम करू शकते, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काम करताना मजा येते का. आत्ता माझ्या पुढे ज्या मॅडम बोलत होत्या, काय त्यांचं नाव, सोनम, त्या अगदी मनापासून बोलत होत्या. काय म्हणजे त्या इन्व्हॉल्व आहेत. त्या म्हणजे जे काम तुम्ही चूज करतात त्याच्यात तुमचं 100% डिवोशन पाहिजे. आता हे वेगवेगळे शोध लागलेत, ते कशामुळे लागलेत, शास्त्रज्ञांनी त्या विषयावर तासनतास काम केलं. आणि जी गोष्ट आपल्याला आवडते मनापासून, तिच्यात जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कळत नाही वेळ कसा गेला. आणि जी गोष्ट तुम्ही बळजबरीने चला 4 बाया जातात म्हणून मी जाते, तर तुम्हाला ती गोष्ट आवडणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले जे तुम्ही चूज केलंय त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे, ती गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होतात. जेव्हा यशस्वी झालेल्या व्यक्तींचे जेव्हा आपण अनुभव ऐकतो किंवा पुस्तकांमध्ये वाचतो, तेच म्हटले की मी माझ्या कामावर प्रेम केलं. आणि प्रेम केल्यानंतर ती शक्ती कशी तुमच्या समोर कामास येते याचे वेगवेगळे उदाहरणं पण आपल्याला पाहता येतील. पण हे सगळं करत असताना त्याच व्यक्ती यशस्वी झाल्या ज्यांनी ती गोष्ट मनापासून केली. आणि त्याच्यानंतर ही जी ग्रॅव्हिटी असते पृथ्वी तलावरची ती कशी काम करते ते आपण थोडंसं बघू. पुढे घे सर. आता कुठे जायचं आहे हे तर हे स्टुडंटसाठी आहे की आपली मेहनत, आपली दिशा. आता तुमचं टार्गेट तर फिक्स आहे की भगवद्गीता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि त्याच्याबद्दल मी किती काम करू शकते किंवा माझं डिवोशन कसं राहील, त्याच्यासाठी तुम्ही जसा विचार करता तसे तसे लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यात भेटत जातात. सेकंड सर, हे सगळं करत असताना तुम्हाला कामाचं नियोजन पण करता आलं पाहिजे. ज्या वेळेस स्त्री घरातून बाहेर पडते इतकं सोपं नाही तिला घर सोडून यायचं. आत्ताही तरी तुम्ही इथं बसलाय तरी कामवालीची लाईन लावली असेल, घरात स्वयंपाकाची 5 वाजता कुणी ज्येष्ठ असते त्यांची चहाची लाईन, या सगळ्या गोष्टींचं स्त्रियांचं नियोजन हे आपल्यातून असतं. काय जेव्हा ती घर, नोकरी किंवा व्यवसाय सांभाळते ह्या गोष्टीमध्ये तिचं नियोजन असतं की मी उद्या काय करायचं आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले, शिवाजी महाराज किती वर्ष जगले माहिती आहे कोणाला? फक्त 50 वर्ष. त्यांचे 15 वर्ष बालपणात गेले, 5 वर्ष त्यांचे रणनीती शिकण्यात गेले, उरले फक्त 30 वर्ष.
30 वर्षांनंतर शिवाजी महाराजांनी 750 वर्षाची गुलामगिरी हटवली. किती? म्हणजे त्यांचं नियोजन किती अफाट होतं, बरोबर. त्याच्यामुळे आजच्या या घडीला मी भगवद्गीतेची इतक्या भगवद्गीता मी आता विकल्या आहेत. 1 वर्षानंतर मी किती विकेल त्याचं टार्गेट तुमचं आताच फिक्स पाहिजे. काय की यस मॅडम यापर्यंत हे याच्यासाठी मला वेळ कसा मिळेल, मी लोकांपर्यंत पोहोचेल कसं, तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं वाढवाल. कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी रोज आरशासमोर बसून तुम्हाला बोलता आला पाहिजे की यस मी असं पद्धतीने बोलेल. आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल केव्हा वाढेल, ज्या वेळेस तुम्हाला भगवद्गीतेचं स्वतः नॉलेज राहील. काय माणसाला भीती कसली वाटते माहिती आहे, आपल्याला त्या विषयाचं ज्ञान नसलं तरच भीती वाटते. परदेशी सर तर सांगतायत तुम्हाला असं करा तसं करा तसं करा, पण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस तुम्ही लोकांना फेस करतात त्यावेळेस नक्की कृष्णाने अर्जुनाला काय सांगितले आहे, कोणत्या अध्यायामध्ये काय आहे, कुठल्या अध्यायात कुठली भावना निर्माण झाली आहे, याच्यामागे कृष्णाला काय म्हणायचं होतं, अर्जुनाची मनस्थिती काय होती, याचा तुमचा स्वतःचा अभ्यास होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. अभ्यासाशिवाय माणूस बोलू शकत नाही. त्याच्यामुळे भगवद्गीतेचा सगळ्यात रोज पहिल्या अध्यायात काय आहे ते तेवढं तुमचं पाठ पाहिजे. तुम्हाला एखाद्या स्कूलमध्ये बोलवलं तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. काय म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भगवद्गीता समोरच्याला घ्यायला सांगतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःला माहीत पाहिजे की कुठल्या अध्यायात काय सांगितलेलं आहे. काय इतकी अख्खी भगवद्गीता तुम्ही पाठ नाही करू शकत, पण ॲटलिस्ट तुम्हाला एका अध्यायावर 2 पानं तरी बोलता आलं पाहिजे. म्हणजे समोरच्याला निरुत्तर, म्हणजे ज्या वेळेस आत्मविश्वास तुमच्यात येईल की यस मला भगवद्गीता सगळी समजते. आणि नॅचरली ज्याला भगवद्गीता समजते त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या विचारात, प्रत्येक कृतीमध्ये भगवद्गीता येतेच. आणि प्रत्येक ठिकाणी तो कृष्ण तुम्हाला मदत करेलच. एक अर्जुन भेटेल, एक कृष्ण भेटेल, पण कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या नॅचरली भेटतील. याच्यासाठी अफाट नियोजन तुम्हाला करावं लागेल. जर तुम्ही वेळेची किंमत केली तरच वेळ तुमची किंमत करेल. काय आज जो वेळ तुम्ही इथं दिला याच्यातून तुम्ही काहीतरी घेऊन गेल्यानंतर आजच्या या स्टेजवर तुम्ही आहात, पुढच्या स्टेजला तुम्ही इथं असाल. काय असं तुम्ही मनामध्ये ठाम विश्वास केला तरच ते होईल. नेक्स्ट सर, आता आकर्षणाचा सिद्धांत. हे सगळं जग आहे ग्रॅव्हिटीवर चालू आहे, माहिती आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती. माणूस चंद्रावर गेल्यावर तो उडतो, बरोबर. आपण इथे स्टेबल का आहेत, गुरुत्वाकर्षण शक्ती काम करते. जगामध्ये 2 शक्ती काम करतात, एक कोणती असते पॉझिटिव्ह आणि एक असते निगेटिव्ह. मी प्लस केले बघा. आपण जेव्हा जमिनीवर बसतो, आसन घेऊन बसतो, का देवाची पूजा करताना आसन घेतात ना तुम्ही, का कारण तुम्ही जे नामउच्चार करतात त्यावेळेस ती नामाची जी शक्ती आहे ती तुमच्यात राहायला पाहिजे. म्हणून मग तुमच्यात कशाने राहते ती, तुम्ही जे आसन घेतात ना त्या आसनामुळे. आणि ते जर तुम्ही खाली जमिनीवर बसलात तर ती शक्ती येते तुमच्यामध्ये आणि जमिनीत परत विलीन होते. म्हणून आसन खूप महत्वाचं असतं. आता हे तुम्ही खुर्चीवर बसलेत म्हणून हे तुमच्या डोक्यात जातंय. काय जर तुम्ही खाली नुसतं मांडी घालून बसलात तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला सगळं कळेल की मॅडमने असं सांगितलं तसं सांगितलं, आणि घरी गेल्यानंतर 2-1 दिवसात तुम्ही विसरून जातात ती गोष्ट. का ग्रॅव्हिटी काम करते, बरोबर. त्याच्यामुळे जगामध्ये या 2च शक्ती आहे, एक पॉझिटिव्ह आहे, एक आहे निगेटिव्ह. तुम्ही विचार केला की 1 वर्षानंतर माझ्या जवळजवळ 3000 भगवद्गीता ह्या विकल्याच जातील. तर काय होईल, तुम्हाला अशी लोक भेटत जातील की जे भगवद्गीतेशी संबंधित राहतील, बरोबर. ज्यांना आवड असेल किंवा ज्यांना घ्यायची इच्छा असेल किंवा असं काहीतरी होईल. आणि तुम्ही जे हे काम करतायत ना हे एक प्रकारे पुण्य पण आहे, व्यवसाय पण आहे. म्हणजे तुमचा स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधतायत, म्हणजे ग्रेट आहे. जगामध्ये या गोष्टी 2च जण करतात. एक डॉक्टर असतो काय जो पेशंट पण सांभाळतो पैसे पण घेतो, तसं तुमचं काम आहे. काय तुम्ही स्वार्थ परमार्थ दोन्ही साधताय. आणि याच्यामध्ये अध्यात्म पण आहे, नीतिनियम पण आहेत आणि तुमचं कर्तव्य पण आहे. हे सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. म्हणून मला फार आनंद झाला की ह्या सगळ्या महिला करतायत आणि पुरुषांपेक्षा आमच्या महिला पुढे, त्याचा मला रास्त अभिमान आहे. तर याच्यासाठी
रॉबर्ट जॉन काय म्हणतो की भारत आजही विकसित देशात का मोडत नाहीये, कारण आमच्या महिला 70% त्यांच्या आयुष्यातल्या 70% भाग हा किचन मध्ये घालवतात. आज काय स्वयंपाक करायचं, उद्या काय स्वयंपाक करायचं, संध्याकाळी काय करायचं, बस. मैत्रिणींनो, चूल आणि मूल याच्या बाहेर तर निघाच तुम्ही, पण तुम्ही जे ठरवलं ना तेच होईल. एक आदिशक्ती तुमच्यामध्ये काय, हे विश्वाची निर्मिती करणाऱ्या तुम्ही आहात काय, तुम्ही नाही तर हे विश्व नाहीये. नवरात्रामध्ये स्त्रीची पूजा काय केली जाते, तुमच्या मागे आता हे गरबा खेळत आहे, पण सिंधू संस्कृतीचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की शेतीचा शोध लावला तो स्त्रीने, बरोबर. जी तुळजापूरची तुळजाई आहे, सप्तशृंगी आहे, बरोबर. या सगळ्या देव्यांनी त्या काळात काय केलं, एक माणूस ज्यावेळेस आदिमानव होता, आपण जंगलामध्ये फिरत होतो, त्यावेळेस स्त्रीच्या लक्षात आलं की जी बी पेरलं तेच उगवतंय. मग तिने काय केलं, शेती करण्यासाठी घट घेतला. आता ज्याला म्हणजे वैदिक पद्धतीने वेगळं त्याचं रूपांतर झालं पूजापाठमध्ये. पण या काळात ह्या ज्या स्त्रिया होत्या यांनी काय केलं, शेती केली. शेती केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की जे बी लावलं तेच उगवतं. मग त्यांनी आपापल्या शेतातून माती आणली. माती आणल्यानंतर त्यांनी काय केलं, एका मडकं घेतलं आणि आपापल्या शेतातली माती आणायची आणि एक दिवस बाजरी, एक दिवस गहू, तांदूळ हे सगळं लावून पाहिजे आणि 9 दिवसामध्ये जे पीक जास्त जोरात वाढेल त्याची पेरणी ते शेतात करायच्या काय. म्हणून नवरात्र ही मनवली जाते. तुळजापूरची देवी ही तुमच्या माझ्यासारखी स्त्री होती. तिने तराजूचा शोध लावला म्हणून ती तुळजाई काय. सप्तशृंगीची देवी आहे, शूर्पणखा आहे तिथे. शूर्पणखाचं नाव तुम्ही, त्या शूर्पणखाला काय वाटलं, तिचे नख वाढलेले होते, तिचे धान्यामध्ये बोट गेलं आणि तिने असं केलं ते बोट. तेव्हा तिला कळालं की जाड दाणे हे पुढे जातात, बारीक दाणे पुढे मागे होत आहेत, याचं सुपासारखं होऊ शकते. मग तिने विणलं ते सूप आणि सुपाचा शोध लावला, बरोबर. मापाचा शोध लावला, शेतीचा शोध लावला, नंतर सुपाचा शोध लावला, धान्य पाकडाचं. हे सगळं त्या काळातल्या स्त्रियांनी केलं आणि ती तुमच्या माझ्यासारखीच स्त्री होती म्हणून ती आज देवी बनली. जर तुम्ही भगवद्गीतेचं हे काम अतिशय म्हणजे इतकं नैतिक तत्वावर हे सगळं काम चाललंय, तुम्ही तुमचे इथिक्स पण सांभाळायचे आहे आणि तुमचं हे पण सांभाळून जर हे काम केलं तर एका बाजूला तुमचं पुण्यकर्म पण साचतंय मैत्रिणींनो, आणि एका बाजूला तुमचं घराला आधार पण होतोय. मग रॉबर्ट जॉन जे म्हणतोय आपल्याविषयी की भारतातल्या स्त्रिया ह्या 70% किचनमध्ये काम करतात. भारतातली स्त्री जेव्हा पूर्णपणे बाहेर येईल त्यावेळेस आपल्या देशाचा तो तुम्ही एका बाजूला विकास कराल, तुम्ही स्वतःचा विकास कराल, एका बाजूला भगवद्गीतेचाही प्रचार आणि प्रसार कराल. आणि हे सगळं करत असताना तुमच्यामध्ये आत्मविश्वास येण्यासाठी किंवा हे करणार, तुम्ही जो विचार कराल तेच तुमच्या आयुष्यात होणार आहे काय. म्हणजे मी असा हे करेल तर ते, तुम्ही ज्यावेळेस सतत रडत असाल की माझ्या आयुष्यात असं का बरं आहे, हे का बरं आहे, मलाच का बरं कॅन्सर झाला, मलाच का बरं डायबिटीस झाला, मला, तुमच्या आजाराचे धणी सुद्धा तुम्ही स्वतःच असतात, बरोबर. तसंच तुम्ही जो विचार करता तेच तुम्ही बनतात. असंख्य शास्त्रज्ञांनी, असंख्य महामानवांनी, महानायिकांनी हेच सांगितलंय. का बरं, ग्रॅव्हिटी काम करते मैत्रिणींना काय. तुम्ही म्हणाल की मला जिजाऊच व्हायचंय, जिजाऊ सारखंच आदर्श जीवन जगायचंय, त्या पद्धतीने लोक भेटतील काय. तुम्ही म्हणाल की नाही मला भगवद्गीता सगळ्यात टॉपरला मी पाहिजे काय. जे बोलाल तेच होत असतं. या पृथ्वी